गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखने चोर बोले नंद के लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। शुकदेव भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। मन वाणी पवित्र करण्यासाठी सुंदर भगवान नावानं कथेमध्ये आपला प्रवेश करायचा। श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम जय जय राम जय श्री राम जय राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम। राम जय राम जय राम जय जय राम। राम जय राम जय राम जय जय राम। श्री राम Ram
नंदस्त्वात्मज उत्पन्ने जातानादो महामना नंदस्त्वात्मज उत्पन्ने जातानादो महामना सात सुखता वेदा गात सात सुखता परम मंगलमय भगवान परमात्माची या सर्व परिसरामधील आवाहित पूजित प्राणप्रतिष्ठित देवतेची या बळवंत हाइट्स सोसायटीवर झालेली कृपा, साधू संतांचे आशीर्वाद, सद्गुरुनाथांचे त्यांचे आशीर्वाद आणि वैयक्तिक त्यांचं करोडो जन्माचं पुण्य केल्याशिवाय कथा कीर्तन आवडत नसत. कथा कीर्तन आवडण्याकरता एका अभंगात नामदेवने सांगितलं, जन्मोजन्मी आली जन्मोजन्मी आली बहु पुण्य केले बहु पुण्य केले या विठ्ठले कृपा केली, या विठ्ठले कृपा केली युवती संसारी त्याची झालो दास, युवती संसारी त्याचे झालो दास, युवती माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी नामदेवराय सांगतात, करोडो जन्म आम्ही घेतले, प्रत्येक जन्मामध्ये आम्ही पुण्य केले. म्हणून आम्हाला या भगवंताची गुण ऐकण्याची, गाण्याची आमच्यावर भगवंताची.
आता या बळवंत सोसायटी मधले काही माझे बंधू म्हणतील, महाराज आम्ही तर कधी हातात टाळ घेतला नाही, भजन केलं नाही, मग आम्ही काय पुण्य केलं? नुसतं टाळ घेऊन भजन करणं याला भजन म्हणत नाही. भजन या शब्दाचा अर्थ भुकेल्याला अन्न देणं, रोग्याला औषध देणं, विद्यार्थ्याला पुस्तकाची मदत किंवा गरजवंताची गरज भागवणं याच नव्हतं. आता टाळ घेऊनच भजन होतं अशातला प्रकार नाही. वाईट व्यसन सोडणं, बुरी आदते निकाल को बस हो गया भजन. भजन म्हणजे भगवंताची भज सेवा, या भगवंताची सेवा. आणि त्यामुळे श्रीमद भागवत महापुराणासारखा अगदी सर्वोच्च ग्रंथ, वैदिक वाङ्मयामधला सर्वोच्च ग्रंथ पारायण या सोसायटीमध्ये व्हायला लागलेले. आजूबाजूच्या परिसरातील सर्व मान्यवर बंधू, मान्यवर माता भगिनी, या बळवंत सोसायटीमधले सर्व मान्यवर बंधू माता भगिनी, माझे संगीतकार आणि परिचय नसल्यामुळं कुणी ज्ञानेश्वरी वाचणार असेल, कुणी भगवद्गीता वाचणार असेल, अशा प्रकारचं पुण्य करणारे थोर थोर संत या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून आपल्याला आजच्या कथेमध्ये आपण काल पाहिलं की नंदाच्या घरी कृष्ण परमात्माचा जन्म झाला का? समजा वसुदेवाच्या जेलमध्ये कृष्ण परमात्माचा जन्म झाला का? मी जन्म बोलतो, जन्म नाही झाला. जन्म झाला असता तर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली असती का? 8 वर्षाची मूर्ती जन्मलेली बोलत का? भगवंत प्रकट झाले आणि नंतर योगमायेच्या साह्याने जोगकी माता अशी भुलली की तिला वाटलं म्हणत. आपण भजन कोणतं केलं? नंद घर कृष्ण भयो जय कन्हैया लाल की नाही, अवध घर राम भयो जय कन्हैया लाल की नाही, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. कारण पहिल्या श्लोकामध्ये आपण महात्म्याच्या पाहिलं, देवाचा आनंद हे रूप आहे, सत्य सिद्ध आणि आनंद हे भगवंताचं. भगवंताचं प्राकट्य झालं. भगवंत जन्मत नसतो, भगवंत मरत नसतो, भगवंताचं प्राकट्य हे आपण पाहिलं. शुकदेव भगवंतांनी 18 श्लोक लिहिले. नंदस्त्वात्मज उत्पत्ती जाता लादो महा. शुकदेव वर्णन करतात राजा परीक्षिती, नंदाच्या घरी आनंद प्रकट झाला, नंदाच्या घरी आनंद प्रकट झाला म्हणून नंदाने सुद्धा महामन मोठं म्हणतात. सोसायटी मधल्या सगळ्या लोक म्हणतो मोठं म्हणायचं. त्यांच्या कार्यालयामध्ये ती प्रत्येक गोष्ट साधा कागद उचलायचा असला तर शिपायाला सांगत असते. या ठिकाणी कोणी टेबल उचलतं, कोणी माईक उचलतं, कोणी यालाच म्हणायचं महामन म्हणजे मोठं. नंदाने विचार केला की जन्म झाल्याबरोबर त्याच्यावर संस्कार करणं. 16 संस्कार आहेत. या संस्काराची कोणाला किंमत राहिलेली नाही. काल वाढदिवस केला, संस्कार आहे. जन्मल्यानंतर संस्कार आहे, मोठं झाल्यानंतर संस्कार आहे, लग्नाचा संस्कार आहे, पुन्हा बाळाचा जन्म झाला की संस्कार, अगदी मृत्यूपर्यंत 16 संस्कार आहेत. त्याचं वर्णन पुढच्या कथेमध्ये येतं. म्हणून मोठमोठे वेदज्ञ, तर्कज्ञ, मर्मज्ञ ब्राह्मण बोलवले. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ जात समजू नका. या ठिकाणी जमलेले सर्व ब्राह्मण आहेत ज्यांना भगवंताची आवड आहे, ज्यांना ज्ञान कमवण्याची इच्छा आहे, ते सगळे ब्राह्मण आहेत. खरं सांगतो तुम्हाला, शिक्षकांनी जर बिनपगारी नोकरी केली, बिनपगारी मध्ये बोलतोय तुम्ही, सगळे शिक्षक ब्राह्मण आहेत.
सगळे मिलिटरी मधले क्षत्रिय, सगळे व्यापारी वैश्य, सगळे पगार घेऊन नोकरी करणारे, जेवढे पगार घेऊन नोकरी करतात तेवढे सगळे सेवक. ही व्याख्या आहे. पण त्याचे उलटेच्या पालटे अर्थ केले. कुणी म्हणे मी ब्राह्मण आहे, कुणी म्हणे मी मराठी, कुणी म्हणे मी येलम आहे, कुणी म्हणे मी हटकर आहे, कुणी म्हणे मी जंगम आहे, कुणी म्हणे मी ख्रिश्चन आहे, कुणी म्हणे मी शीख आहे, कुणी म्हणे मी ईसाई. बोला, जर शिखाला 2 नाक असते, जर ब्राह्मणाला 4 पाय असते, तर आपण जातीमध्ये बदल केला असता. काय बदल आहे मला सांगा. तुम्हाला विचारावं लागतं, हो तुम्ही कोण? मला या माने सरकारची जात बरं कशाला विचारू मी जात? ते म्हणलं माझ्या जातीची. माझ्या भागवताला साथ देतात म्हणजे माझ्या जातीची. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा शास्त्री केला. या पद्धतीनं वेदज्ञ लोक, मर्मज्ञ लोक, तर्कज्ञ लोक, त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट यांना बोलवलं. त्यांनी स्वास्थ्य वाचन हरि ओम स्वस्तिरो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिरपूषा विश्ववेदाः स्वस्तिरस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्तिर्बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांती. अगदी नंदाच्या घरी उत्सव सुरू झाला. तुम्हाला सांगितलं गवळणी म्हणजे कोण? करोडो करोडो जन्मामध्ये पुण्य केलं, ज्यांनी देव मागितला त्या गवळणीला. लक्षात घ्या, आपण म्हणतो निर्गुण श्रेष्ठ का सगुण श्रेष्ठ. त्या गवळणीला कळालं जो परमात्मा ब्रह्मांडाला एक निर्गुण निराकार आहे, त्याला पाहणं शक्य नाही, त्याचा अनुभव घेणं शक्य नाही, पण तो आमच्या करता येईल. समजलं का? आमची इच्छा होती की निर्गुण निराकाराशी आम्हाला बोलता येत नव्हतं, निर्गुण निराकाराशी आम्हाला खेळता येत नव्हतं, बागडता येत नव्हतं, पण आम्ही एवढं पुण्य करून त्याला खेचून आणलं की तो आमच्या करता इथे सगळ्या याला गवळणी. गवळणी गोपाळ सगळेच्या 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 सगळे नंदाच्या घरला गेले. भजन कीर्तन गायन. मेरे घर आना सावरिया तुझे जन नहीं दूं. मेरे घर आना सावरिया तुझे जन नहीं दूं. मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी. मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी. जाने नहीं दूंगी मैं तुझे, जाने नहीं दूंगी. जाने नहीं दूंगी तुझे, जाने नहीं दूंगी. जाने नहीं दूंगी, जाने नहीं दूंगी तुझे, जाने नहीं दूंगी. रखूंगी सारी उमरिया तुझे जाने नहीं दूंगी. रखूंगी सारी उमरिया तुझे जाने नहीं दूंगी. मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी. मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी. मेरे घर आना शाम शमी
ओढणे को तुम्ही कमरिया तुझे जाने नहीं दूंगी ओढ़ने को देगी कमरिया तुझे जाने नहीं दूंगी मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी मेरे घर आना सावरिया तुझे जाने नहीं दूंगी मेरे घर आना शाम दूध पिलाऊंगी दूध पिलाऊंगी मैं भोग लगाऊंगी हाथों में दूंगी बंसरिया आना सावरिया हे सावळा रंगाचा भगवान तू माझ्या घरला माझ्या घरी जी आहे ती मी देईन माझ्या घरी जे प्राप्त आहे तुला कार दिन नाही म्हणलं मेरे घर आना शाम दूध पिलाऊंगी दूध पिलाऊंगी मैं छाछ पिलाऊंगी अरे ओढ़ने को दूंगी कमरिया तुझे मी तुला जाऊ दे ना तुला खडी साखर देते तुला लेण लोणी देते माझ्या घराला असतं तुझे गोपाळ मित्र बोलवते काय तुला आवडते ते सांग राधेला बोलवते राधा या शब्दाचा जिला भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याला राधा म्हणते मग तो पुरुष एक असतो भागवतामध्ये पुरुष स्त्री मनुष्य पशु पक्षी याच्यात भेदच केला तुम्हाला काल गजेंद्राची कथा सांगितली हत्तीला फक्त आपल्याला तिथं बसवायचे भगवान ज्या पद्धतीने तुम्हाला जी सेवा आवडते आपण सेवा करतो पण भगवंताला आवडणारी नाही स्वतःला आवड एका घरी मी एकदा गेलो गुलाबजामुन केले होते आणि वाढले मला खाल्ले मला वाटलं पाखात टाकायची माताजी विसरल्या म्हणलं माताजी पाखात टाकायची विसरले नाही 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 महाराज म्हणल्या आम्हाला दोघाला डायबिटीज असल्यामुळं आम्ही कृष्णाला बिन साखरेचे गुलाबजामुन देतो अरे मला कृष्णाला नाही ना डायबिटीज आता बोलण्याचा अर्थ कळला तुम्हाला आवडणारी सेवा भगवंताला आवडेलच असं सांगतात बरेच लोक देवापुढे बकरं कापतात भगवंताला आवडत असेल का बकर हे भगवंताचं लेकरू आहे लेकराला समोर कापलेलं आवडत तर कुणीतरी आईला म्हणत सगळे अगदी 7 दिवस कसे गेले पत्त्याने 7 दिवस 7व्या दिवशी असा जन्मस्थान मथुरेमध्ये सुरू झालं माझा शत्रू कुठे माझा शत्रू कुठे म्हणजे या 2-4 दिवसात 5-6 दिवसात जन्माला आलेला असेल मोठमोठ्या राक्षसांना म्हणले राक्षसी हा शब्दाचा अर्थ दुष्ट प्रवृत्ती तुम्हाला तो मारता येणं शक्य नाही पुतना नावाची एक प्रधान होती एक मंत्री होती मंत्री म्हणजे आपण प्रधान म्हणतो प्रधान होती ती उठली म्हणजे हे काम माझं स्तनामध्ये हलाहल विष तिने भरलं ज्या विषामुळं श्वास घेतल्याबरोबर माणूस मानव इतकं जहाल विस्तारामध्ये भरलं म्हणजे मी जेवढे लेकरं जन्मले तेवढ्याला मी मारणार त्याच्यामध्ये तुझा शत्रू ऑटोमॅटिक मरून जाईल भगवंताला काळजी पडली अरे बाकीचे जे लेकरं गेले तर माझं काय राहील भगवंतानी डायरेक्ट तिला नंदाच्या घरला नाहीतरी 120 नंदाच्या घरासमोर आणि
इतकी सुंदर होती, तिनं रूप घेतलं त्या राक्षसने, एवढं सुंदर रूप घेतलं, एवढं सुंदर रूप घेतलं. या नंदाच्या घरी, यशोदेच्या घरी. यशोदा म्हणजे काय, नंद म्हणजे काय, भागवतामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे. यश दादा ती यशोदा. हा, जी यशाचं दान करते तिला यशोदा. आणि नंद त्याला म्हणायचं जो हमेशा करता आनंदात जगतो त्याला नंद म्हणायचं. आणि नंदाच्या घरी इकडून पुरुष आहे, तिकडून बायका आहे, तिकडून लेकर, अगदी दाटीच्या दाटी जमली, त्या दाटीमध्ये मिसळली. शुकदेव वर्णन करतात राजा परीक्षिती, अरे तिच्यावर पुरुष बोलले ह्याच्यात नवल नाही, पण बायका सुद्धा बोलले. गेली डायरेक्ट बोलण्याची भाषा. यशोदे, तुला काही लाज शरम वाटते का? अरे काय झालं, मला लाज शरम वाटत? तुला एवढा मुलगा झाला आणि तू मला का नाही दुरत तुला? काय मी काही तुला भिकारी वाटले का? तुझ्या मुलाकरता अंगठी आणली. कुठे तुझा बाळ? यशोदा मुली आत्ताच पाण्यात झोपला. भगवंताने मनात विचार केला, पहिलं माझं गिऱ्हाईक काही राक्षसाला विनाशायचे दुष्कृता. भगवंताने हळूच रडण्याचा आवाज काढला. पुतना गेली, मांडीवर घेतलं. भगवंताला एवढी आधीरता उत्पन्न झाली की त्यांनी तिथं तोंडात स्तन घेतलं. पुतना घाबर. अरे बापरे, 7व्या दिवसाचा प्रकार आहे. 7व्या दिवसा हे जर कळलं तर असं नका. पुतना घाबरली. अरे असा श्वास घेत त्यावर लेकरू मरत. हे तर माझा स्तन तोंडात. भगवंताने तिचं स्तन तोंडात घेतलं. अगोदर दूध पिलं, नंतर विष पिलं. अगोदर विष पिलं, नंतर दूध पिलं, नंतर रक्त पिलं. आणि ज्यावेळेस आतडे वरला सुरुवात केली मोठ्या मिथी प्रभाशिनी निष्पिद्यमाना हिलजीव मर्मणी निवृत्त नेत्रे चरण भुजमहू प्रसविंद गात्रा क्षिपती. सोड सोड, भगवंताने सांगितलं, माझ्याकडे आलेली नदी सोड. त्या पुतण्याचा उद्धार केला आणि त्याला मातीची गती दिली. आईला जी गती द्यायची होती यशोदेला, देवकीला, कौशल्यला, त्या ठिकाणी देव तिला पोहोचला. राजा परीक्षितीने विचारलं, गुरुदेव अरे मारायला आली आणि तिला आईच्या ठिकाणी जागा. भगवंताने विचार केला, मारायला जरी आली असती तुम्हाला तिने स्तनपान केलं. आमचे जे तोंडात शब्द आहेत, कुणी दिसली बाई माताजी, माताजी या शब्दाचा अर्थ ती माझी आई आहे. भगवंताने तिचा उद्धार केला. धाडकन तिने उडी मारली, मूळ स्वरूपामध्ये आली. मोठमोठ्या झाडावर जाऊन पडली. कडकडा झाड ओढले, सगळे पळत आले. आवाज कशाचा झाला? डोंगरा एवढी पुतना आणि तिच्यावर हे बाळ उडवली. शिड्या लावल्या आणि शिड्या लावून कुऱ्हाडी नदीचे अनेक भाग केले. खाली लाकडं होते, वरून लाकडं घातली. तिची चिता पेटवली. पण चिता पेटवली तर त्याच्यामधून सुगंध वास यायला लागला. राजा म्हणला, गुरुदेव सुगंध वास का आला? अरे ज्याच्या तोंडात भगवंताचं नाव आहे त्याचा देह पवित्र. तिथे तर भगवंत मांडीवर खेळला. हरिपाठ कीर्ती मुखे
पुत्राची होय देवाचा पवित्रची होय देह त्याचा हरी भगवंताचं नाव घेणारा देह जर पवित्र ज्याने भगवंताला मांडीवर खेळवलं काय पवित्र नाही. शिने भगवंताला आईचं प्रेम दिलं, मारी नाही का, पण आईचं प्रेम दिलं. म्हणून भगवंताने तिचा उद्धार केला. त्या कृष्ण परमात्माला खाली काढून आणलं. काय करायचं, प्रेताला शिवली, तिला बाधा झाली असेल म्हणून काय केलं ऐका, गाईच्या गोमूत्रानं स्नान घातलं, गाईचं शेण अंगाला लावलं. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचा श्वास एवढा भयानक पवित्र आहे आणि म्हणून त्या गाईचं शेण अंगाला लावलं, गोमूत्रानं स्नान घातलं, तिच्या शेपटाचा झाडा दिला आणि कृष्ण परमात्मा म्हणजे भगवंताच्या नावानं त्या बाळाची दृष्ट. सगळ्या गवळणी जरा एकच म्हणत रे कृष्णा. कृष्ण परमात्माने विचार केला, माझा जन्म पडून राहण्याकरता नाही. 8व्या दिवशी कृष्ण परमात्माने पाण्यात उडी मारली, फार मोठी क्रांती केली. समवयस्क सर्व मुलं बोलवते. मी या सोसायटीचं वर्णन का करतो, मला भागवत दिले म्हणून मी वर्णन करतो. सर्व मुलं बोलावून घेतले, प्रत्येकाची चौकशी कृष्णाने केली. कुणाची जात सांगायची, सगळ्या जातीचे ऐका, सगळ्या स्तरामधले, गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, भगवान परमात्माने विचार केला याची इज्जत नाही उघडी पडू. गरीब असेल तर त्याची इज्जत उघडी पडू द्यायची नाही. कुणी रोड दिसलं त्याच्या समोर गेले, कुणाची कटिंग केलेली होती त्याच्या समोर गेले, अरे बाळ कटिंग नाही का केली तू, पैसे नाहीत का तुझ्याजवळ. लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्याजवळ कटिंग करणे इतके पैसे येणार नाही तोपर्यंत मी कटिंग करणार. कृष्ण परमात्माने डोक्याचा केस कापला. तुझ्या पायात चप्पल नाही का, माझं बोलणं कळतं का तुम्हाला, तुझ्या पायात चप्पल नाही का, जोपर्यंत तुझ्या पायात चप्पल नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. वृंदावन मध्ये भगवान परमात्माने चप्पल घालते. म्हणून वृंदावनला गेल्यानंतर सगळे त्या वृंदावनच्या माती कपाळ बोल हे बोली वृंदावन धाम की. आणि अशा पद्धतीने कृष्ण परमात्माने सगळ्याची चौकशी केली. काही काही लोक निव्वळ काटकुळे होते. का रे, तुमची आई तुम्हाला दूध देत नाही का? वृंदावन मधल्या सगळ्यांचा धंदा होता त्यावेळेस दूध विक्री. गोवळी ही जात नाही, जे गाईला वळतात त्याला गोवळी म्हणे. आता तुम्हाला सांगतो, लातूर मध्ये एका ब्राह्मणाचं चप्पलचं दुकान, त्याला कोणी ब्राह्मण म्हणेल का? त्याला सगळे जांभळच म्हणतात. गुणकर्म विभागशः जो ज्याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहे त्याला जातीच्या नावानं संबोधलं. नाही रे कृष्णा, दूध नाही तुझ्याकडे, दूध आहे रे कृष्णा, तू तुला मिळत नाही का? मिळतं रे कृष्णा, पण काय सांगू आमची आई काय करते, संसार चालवण्याचा. दूध मथुरेमध्ये जाऊन राक्षसाला दिलं. कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं अयोग्य ठिकाणी पैसा जाणं हे सुद्धा पाप आहे. मला सांगा, दारू गांजा गुटखा मागे वगैरे 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 व्यसनामध्ये पैसा जाणारा, पैसा म्हणजे पाप आहे. आणि सत्कार्य करता जाणारा पैसा म्हणजे कोणते?
अरे म्हणले याच्यामुळेच म्हणले मथुरेमध्ये राक्षस जे बलवान झालेत ना, हे कारण माझ्या आज लक्षात आलं. एक करा म्हणले, हे दूध राक्षसाकडे जाऊ द्यायचं. मग काय करायचं, हे आपणच घेतलं, आपणच घ्यायचं आणि आपल्या आपल्यामध्ये वाटून घ्यायचं. सज्जन माणसाच्या घरचं अन्न दुर्जनाकडे जर गेलं तर दुर्जन माजत असतो. याच्याकरता दुर्जनाचं राशन बंद करा आणि सज्जनाचं दुकान खोला. जो कोणी गरीब असेल, जो कोणी अनाथ असेल, अरे कृष्णा आमचं दूध विकणं बंद पडलं तर आमचे धंदे बंद पडले ना, तुम्हाला काय करायचं? तुमचा संसार चालवण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला आम्हाला कोण पैसा पुरवतो? तुम्हाला वाटतं आम्ही एवढी मोठी नोकरी केली म्हणून आम्हाला पैसे मिळाला नाही? तुमच्या प्रयत्नाला पैसे मिळत नाही, भगवंताच्या कृपेनं तुम्हाला. अरे नाही कृष्ण ऐकत नाहीत लोक बाबा, थोडेसे आमचे अडाणी लोक येतात. आपण चोरी करू. लक्षात घ्या, चोरी शब्दाचा अर्थ. चोरी म्हणजे काय? कृष्णाने केलेली चोरी. जर कृष्ण चोर असता तर ग्रंथामध्ये त्याचं नाव घेतलं असतं का? बोला. असं कसं म्हणता महाराज? कृष्ण चोरच होता. तुरजी प्रसिद्धम नवनीत चौरम गोपाल दुकुल अनेक पुरुषम नमामि. वृंदावन मधला प्रसिद्ध चोर आहे हा. कृष्णाने काय चोरलं आहे का? कुणाच्या घरचे पैसे चोरले नाहीत, कुणाच्या घरचे कपडे चोरले नाहीत, कुणाच्या घरचे अलंकार चोरले नाहीत. कृष्णाने फक्त त्याचं मन चोरण्याचं काम. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. मग कृष्ण परमात्माने लीला करायला सुरुवात केली बालवय. आणि या बालवयामध्ये अशा लीला करायच्या आणि या सगळ्या गवळणीला भूषण वाटायचं. एक एक लीला केली. गवळणीने सांगितलं त्याला, ए कृष्णा आमच्या घरी तू ये, नाही आलास तर तुला आमची शपथ आहे. मैंने बांध लिया, मैंने बांध लिया हो, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना कंगना कंगना. आवो आवो हरी आवो मेरे अंगना, आवो आवो हरी आवो मेरे अंगना. मेरा मन पापी पाप करना ही छोड़
दे दुनिया से नाता तोड़ तुझको ही छोड़ दे तेरे बिन सारा तेरे बिन सारा तेरे बिन सारा जग लागे सोना सोना प्रभु तेरे गुण गाऊं मैं तुझको ही गाऊं सदा सदा प्रभु तेरे गुण गाऊं प्रभु तुझको ही गाऊं तेरे सिवा प्रभु तेरे सिवा प्रभु तेरे सिवा प्रभु कोई न मोरे संगना संगना आओ आओ हरि आओ हमारे धन राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा मोहन की प्यारी राधा 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 मोहन की प्यारी राधा 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 सुभान गुलाबी राधा 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 सुभान दुलारी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा जय जय श्री राधे श्याम गोकुळ मधल्या गवळणीचे 3 प्रकार केले. हे सगळं अध्यात्म आहे बरं का. गोकुळ मधल्या गवळणीचे 3 प्रकार केले. कोणी सासू होत्या, कोणी सुना होत्या आणि कोणी मुली होत्या. सासू म्हणजे लक्षात घ्या, कुणाच्या नवऱ्याची आई म्हणजे सासू, हा भागवतातला उल्लेख. सासू म्हणजे जिची मालकी आहे. सासू म्हणजे ज्ञान. सून म्हणजे कर्म आणि मुलगी म्हणजे भक्ती. अर्थ लक्षात दिला ना माझं. सासू म्हणजे कुणाच्या नवऱ्याच्या आईचा उल्लेख नाही. सासू म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानपर श्रुती होत्या त्यांना सासू म्हणजे. ज्या कर्मपर श्रुती होत्या, अजून समजून सांगतो. घराची मालकीन कोण? द्रष्टांत हे मोठे असतात पण द्रष्टांत खऱ्याला खरं समजलं. काकू तुमचा द्रष्टांत सांगा. माफी मागून सांगतो, द्रष्टांत हे सगळे खोटे असतात, काल्पनिक असतात, पण समज नाही करतात द्रष्टांत असतात. सासू म्हणजे कोण? मालक, ज्ञान. सून म्हणजे कर्म. कसं करतं कर्म? कर्म हे स्वतंत्रही नाही आणि कर्म हे परतंत्रही. ब्राह्मण बुवा म्हणले पुष्पम समर्पयामी, फुलच पाहावं लागतं. आणि द्रा कुंकुम परिमल द्रव्यम धर्म समर्पयामी, आधी कुंकू व्हावं लागतं. बरोबर आहे. सध्या ब्राह्मण निघाले ते यजमाने तसे नसला तर भागवा, जाऊ दे, चल नुसतं कपाळाला बोट लावा. हा लावलं कुंकू.
धर्म म्हणजे परतंत्र जी कर्म आहे परतंत्र आहे म्हणून ती सून. आणि मुलगी म्हणजे काय? मुलगी म्हणजे बघ सुनबाई सासूला काय म्हणते? सासूबाई मी जरा बाहेरून जाऊन येते बर का, जाऊ का? जाऊ का? मुलगी काय म्हणते? आई मी चालले. आणि सासूला कोणाची विचारायची गरज? द्रष्टा तर पुन्हा महिला बद्दल खरं काकूला विचारतात. काकूबद्दल मला काहीच माहित नाही. एकदा काकू कल्पनाकडे गेला आमच्या राजश्री मला थोडस ताक दिलं. काय करायचं का मला विरजन घालायचं, मला थोडस बिलकुल थोडं ताक दिलं. राजश्री सांगितलं काय सांगू काकू तुम्हाला, घरी नव्हती ना, काय सांगू काकू म्हणले मी आत्ताच म्हणजे सगळे इर्जन संपलं, माझ्याकडे इर्जन नाही आहे. काकू परत निघाल्या. लगेच फ्लॅट आला, आपला लिफ्ट आला. लिफ्ट आल्याबरोबर त्याच्यातून आमची बायको उतरली. कुठे गेला होता काकू? कशाला? विरजन आणल्या. काय झालं? राजश्री नाही म्हणली. नाही म्हणली? खरं म्हणते का? काकूने म्हणल्या काय राजश्री खराब आहे म्हणे, शेजारी इतके दिवस राहिली, माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि मला नाही म्हणली. तिची सासू किती छान, घरी गेली. आता विचारा म्हणजे काकूने विचारलं ते ताक पाहिजे होतं, विरजन टाकण्याकरता मला ताक पाहिजे. नाही हो पडलं का ते? माझी बायको काय म्हणली ऐका काकूला. काकू नाही हो कालच विरजन संपलं. आणि हिनं म्हणलं मग काकू म्हणलं मग तुम्ही मला फ्लॅट त्या लिफ्ट पासून इथपर्यंत कशा करता? माझ्या बायकोचे शब्द आहे का? या घराची मालकीनी मी आहे, नाही म्हणण्याचा अधिकार किंवा आहे म्हणण्याचा अधिकार फक्त मला आहे. राजश्रीला अधिकार. दृष्टांत लक्षात आला का तुमच्या? माझच ऐकलं पाहिजे असं जे म्हणती ती सासू म्हणजे ज्ञान. नाही तर ते वाटतं कुणाला याच्या सासूला खडा मारला, काही केलं काही केलं असल्या गप्पा ऐकू नका. याच्यामधला अध्यात्म आहे. अशा प्रकारच्या सासू सुना आणि मुली म्हणजे भक्ती परस्वृती, कर्म परस्वृती आणि ज्ञान परस्वृती ह्या गोकुळामधल्या सासू सुना. भगवान एकीच्या घरी गेले. तिच्या घरचं दही दूध लोणी सगळं चोरून आणलं. येता येता एक सासू म्हणजे ज्ञान आली. भगवंतानी तिच्या तोंडाला सगळं लोणी पुसलं, हाताला लागलेलं, सगळे पळून गेले घरात. ती म्हणली कृष्णानं लोणी खाल्लं, कृष्णानं लोणी खाल्लं. कृष्ण म्हणले तिचं तोंड बघा, मुद्देमाल बघा. तीच खायला लागली म्हणजे माझ्यावर नाव. दुसरी होती ज्ञान परस्वृती. तिने म्हणली माझ्या घरी येत तुला मी बाजूनच टाक. ठीक आहे. पहाटेच्या वेळेला कृष्ण परमात्मा गेले. तिच्या गायी सगळ्या सोडून दिल्या आणि गायीच्या जागावर गाढव. पहाटे ही धार काढण्याकरता गेली. धार काढण्याकरता गेल्याबरोबर काय झालं की त्या गायीची दार काढताना जसं काठीत ते पाणी टाकतात ना गरम, तसं तिला त्या गाढवाच्या याच्यात पाणी टाकलं कासेला. गाढवाने दोन्हीच्या दोन्ही लाता हिच्या दातावर मारल्या, हिचे दात पडले. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही कुठलं सांगतात? ज्ञानोबाने सांगते नवल अहंकाराची गाठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोबे कंठी नाना सत्य. एकीने सांगितलं तू माझ्या घरला यायचं नाही. मुद्दाम तिच्या घरी गेले. तर अध्यात्म फक्त ऐका.
आणि तिच्या घरी गेल्याबरोबर काय केलं, ती दही दूध लोणी खाल्लं. पण कृष्ण परमात्माची लीला कशी होती अजून नाव ठेवलं नाही. त्या बाळाची लीला कशी होती, अगोदर लोणी गच्चीवर फेकायचं, नंतर सगळ्या मुलाला खाऊ घालायचं, आणि सगळ्याच्या शेवटी कृष्णाने स्वतः आपण यशोदेकडे गाराणं आलं. यशोदे, तुझ्या कृष्णाला लोणी खायला काही माझं काही बंधन नाही. यशोदा म्हणली, अगं मी तुम्हाला डबल देते. म्हणले, आम्हाला खाण्याकरता बंधन नाही, गच्चीवर का टाक. अरे बाळा, गच्चीवर लोणी का टाकलंस? त्यांनी सांगितलं, राम अवतारामध्ये मला ज्या वानरांनी माकडाने सहकार्य केलं, त्याने केलेलं सहकार्य मला विसरता येत नाही. उपाशी पोटाने त्यांनी माझी काही पगार न घेता सेवा केली. अगोदर मान त्यांचा आहे म्हणून त्यांना. गोपाळांचं पोट भरल्याशिवाय माझं पोट भरत नाही. मला गोपाळांचं पोट भरायचं, मी स्वतः सगळ्याचं पोट भरणार आहे. या पद्धतीची लीला केली. आणि या पद्धतीने कृष्ण परमात्माने सांगितलं. दुसरी मुलगी म्हणली, यशोदे तुझा फार पोरगा लाडका आहे, आणि तो लाडका असल्यामुळं मला काय, मी काय करणार आहे, त्याला शिक्षा देईन बरं का. यशोदेने सांगितलं, तुम्ही त्याला मुद्दे मला सेट पकडू. त्या गवळणीच्या घरी गेले, लोणी खाल्लं, तिने मुद्दे मला सेट पकडलं, रंगे हात पकडलं. तिने कृष्णाच्या हाताला धरलं, फरफरावळीत न्यायला लागली. आणि फरफरावडीत नेत असताना रस्त्यामध्ये तिचा मुलगा कृष्ण परमात्मा म्हणले, अगं ताई, माझ्या हाताला फार कळ लागली ग, थोडा हात ढिला कर ना. कृष्णाने हात ढिला केला. त्याच्या हातात त्या मुलाने विचारलं, अरे माझी आई तुला कुठे घेऊन चालली? म्हणजे सिनेमा फार चांगला आलेला, त्या सिनेमाला घेऊन चालली. तिथं मुलाचा हात धरला. कृष्ण परमात्मा घरी आले. यशोदेला सांगितलं, आज मी फार थकलोय, मला थोडं झोपायचं, मांडीवर झोपून. मांडीवर झोपली, हिला समजलंच नाही. मोठ्यानं ओरडली, यशोदे आज तुझ्या पोरला बिरांग्यात पकड. यशोदेने त्याला काखेत घेतलं. अगं म्हणली, असं का म्हणते? माझा कृष्ण माझ्या काखेत. याचा अर्थ काय? कृष्णाने सांगितलं, माझं एक रूप नाही, माझे अनंत रूप आहेत. कुणी मला विष्णू म्हणते, विष्णू सहस्रनाम वाचा, गोपाल सहस्रनाम वाचा, शिव सहस्रनाम वाचा. भगवंताचे अनेक नाव आहेत, मला अनेक रूप आहेत, मी विश्वव्यापक आहे, हे पटवून. इतक्यात काय झालं, एक शकटासूर नावाचा राक्षस आहे. शकटासूर म्हणजे काय? शकट म्हणजे छकडा. अर्थ लक्षात घ्या. तुझ्या सांगताना मला मग भासवता येतं. शकट म्हणजे छकडा. छकडा म्हणजे छोटी बैलगाडी. आता राहिली बैलगाड्या. त्या बैलगाडीला काय असतं? दोन बैल असतात. छकड्याला दोन बैल असतात. छकड्याला दोन चाक असतात. ते दोन चाक म्हणजे कोणते? एक चाक नवरा आणि एक चाक बायको. ते चाक समान चालावे लागतात, बरोबर आहे का? त्यांची दोघांची गती समान असली तर बरोबर, नाही तर ऍक्सिडेंट होतो. एक चाक ट्रॅक्टरचं आणि एक चाक ऍक्टिव्हाचं लावलं तर छकडा चालेल का उलटून पडेल. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की नवरा बायकोनं समान पद्धतीनं वागावं, एकमेकाची काळजी घ्यावी, एकमेकाकडे लक्ष द्यावं. परंतु याच्यामध्ये जे विघ्न येत, भागवतात सांगितलंय, बायकोनं पेट्रोल झालं, बायकोनं अग्नी झालं तर नवऱ्यानं पाणी व्हावं, पेट्रोल होऊ नये. नवरा अग्नी झाला तर बायकोनं पाणी व्हावं, पेट्रोल होऊ नये. संसार चांगला चालावा, याच्यामध्ये विघ्न आणणाऱ्या ज्या ज्या वृत्तीत त्यांचा कृष्ण परमात्मा.
पुन्हा काय झालं, एके दिवशी कृष्ण नदीवर गेले, यमुनेच्या काठावर. सगळे गोपाळ गेले, पाण्यात छोटे छोटे कृष्ण. आणि कृष्णानं एक मातीचा खडा तोंडामध्ये घातला. बलराम दादानी पाहिलं, आई यानं आजपर्यंत लोणी खाल्लं होतं, पण आज यानं माती खाल्ली. कृष्ण परमात्माच्या पाठीमागे यशोदा लागली. बघा, एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाच्या पाठीमागे यशोदा गेली. माती खातो का? उद्या वेगळ्या प्रकारचे संस्कार तुला लागतील. उद्या काही खाशील, तू गुटखा खाशील उद्या. आई मी माती खाल्ली. उघडतो ब्रह्मांड पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये तोंडामध्ये दाखवलं. त्यांनी सांगितलं, आई मीच माती, मीच यशोदा, मीच कृष्ण, मीच पूर्णच्या पूर्ण ब्रह्मांड जे आहे ना, एक नाही अनंत ब्रह्मांड दाखवलं. यशोदा मोहित झाली. विचार केला, हिचं मला आईचं प्रेम पाहिजे, हिला मी देव म्हणून समजायला नाही पाहिजे. एके दिवशी कृष्णाने लोणी खाल्लं. आज मात्र आई ही झाली, कुठं माती खा, कुठं लोणी खा, कुठं काही कर, असं का करतो रे? कृष्ण अगदी तिच्या पुढे वाकडं तिकडे तोंड केलं बरं का, अगदी अगदी केविल वादन तोंड केलं आणि म्हणले, अरे मैया मोरी मैं नहीं माखन खाए, मैया मोरी मैं नहीं माखन के पाछे दैयन के पाछे मधुबन मोहे अरे भैया मोरी माखन शब्दाचा अर्थ नाही. माखन म्हणजे दुधापासून बनणार लोणी नाही, याला नवनीत असा सुद्धा शब्द. जो नित्य नित्य भाव तुमच्या मनामध्ये उत्पन्न होतो भगवंताबद्दलचा, जी श्रद्धा उत्पन्न होते, त्याला माखन सांगितलं. खोटं बोलतो का कृष्णा? पुन्हा कृष्णाचं बोलतो, अरे मैया बेही मैं देही माखन, मैया मैं देही माखन. मला फक्त शुद्ध भाव आवडतो, मी शुद्ध भाव घेतला. येणा वाटायला लागला, असं का व्हायला लागलं? एवढा खोड्या करायला लागला, लोकांचे गारडे यायला लागले. विचार केला, म्हणले याला जन्मून 12 दिवस झाले, बरेच दिवस झाले, याचं नाव ठेवायला पाहिजे. वसुदेवाला काळजी पडली, माझं पोरग, दोन्ही पोरं तिकडे. बलराम देवकीचाच करणार आणि कृष्ण सुद्धा देवकीचा. म्हणून वसुदेव बाबाने काय केले की गर्ग नावाच्या ब्राह्मणाला पाठवले. गर्ग मुनी दारासमोरून निघाले.
यशोदेनं पाहिलं, अरे वा 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 वा, ब्रह्मश्रेष्ठ गर्ग मुनी आमच्या घरी या ना. गर्भवती म्हणे, मी म्हणे तुमच्या घराला आलो म्हणे, मी दुसरीकडे चाललो. तिनं नंदबाबाला पाठवलं. गर्गमुनी गेले, जायचंच होतं घरी. आणि गर्गमुनी गेल्याबरोबर सांगितलं, अरे महाराज हे आमचे लेकर असे तडतडका करायला लागले, हे खोडे करतं, हे असं करतं, तसं करतं. मोठा बलराम आमचा फार चांगला आहे, पण हे असं तडतडका करतं, खोड्या का करतं. गर्गमुनी गेले, पंचांग पाहिलं नाही का? नाही हो म्हणले, आमचे शांडिल्य मुनी जे आहेत ते सध्या तीर्थयात्रा. लक्षात आलं का? येणारा गुरुतुल्य माणूस हा आपला गुरुच असतो. माझा हा गुरु, मी त्याला काय विचारू नको असं नाही म्हणत. गुरुतुल्य माणूस. नंदबाबांनी विचारलं, बाबा म्हणले आमचे शांडिल्य महाराज म्हणले आता काय सांगावं तीर्थयात्रा म्हणलं, तुम्ही नाव ठेवा ना. हे म्हणले मला कसं ठेवता येईल नाव? तुमचं यजमान शांडिल्य आणि कंसाला जर समजलं समजा की मी या पोरांचे नाव ठेवले तर कंस म्हणेल हे वसुदेवाचे पोर, त्यांना हे धोका होण्याची शक्यता. ठीक आहे बरे, आपण गोशाळेमध्ये गुपचूप नाव ठेवू, मोठा समारंभ नका. गोशाळा या ठिकाणी गाई बांधतात, तिथलं सगळंच्या सगळं थोडक्यात सांगायचं म्हणजे जंतुहीन वातावरण असतं. विषारी जंतू जे असतात ना, हे गाईच्या शाळेमधलं जंतुहीन वातावरण असतं. तिथे नेलं. या दोघी महिलांनी विचार केला, रोहिणीनं आणि यशोदेनं, अरे ब्राह्मण खरं का खोटा? यशोदेचं पोरग घेतलं रोहिणीनं आणि रोहिणीचं पोरग घेतलं यशोदेनं. याला जर कळालं म्हणजे हे कोणाचं पोरग आहे, आणि गेल्या समोर पाहिल्याबरोबर गर्गमुनी सांगितलं, आय महिरो पुत्रो रामायण सुरदेव मैती बलाधिक्याज. यशोदा माताजी, हा तुमचा मुलगा नाही, हा रोहिणीचा मुलगा. अत्यंत शक्तिवान आहे म्हणून याचं आपण बल नाव ठेवू. सगळ्याला रमविणार आहे, सगळ्याशी मिसळून घेणार आहे म्हणून आपण याचं नाव राम ठेवू. आणि सगळ्याचे मन आकर्षित करून घेणार म्हणजे याचं नाव संकर्षण. बोलिए संकर्षण भगवान की, बोलिए बल भगवान, बोलिए राम भगवान की. संस्कृत मध्ये बल नाव वेगळं, राम नाव. मराठीमध्ये बलराम सुद्धा नाव ठेवलं. हे नाव ठेवलं. आता म्हणले, आता तुम्ही कसं ओळखलं म्हणले, या पोराचं नाव ठेवा. यशोदेच्या पोराला कुणी केलं? त्यांनी सांगितलं तर याला अनंत नाव आहेत, म्हणजे नाव किती मला काही सांगता येत नाही, पण याचा रंग काळा आहे म्हणून याचं नाव ठेवतो कृष्ण. बोलिए श्री कृष्ण भगवान की जय. याचे नाव माते मला सांगताच येत नाही, कारण याला कोण कोण काय काय म्हणेल, प्रत्येकाने याचं नाव येतं. आणि कोणी कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाला गोपाला रे. मैं तो कहूँ सारा
राधे राधे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला। राधा ने श्याम कहा राधा ने श्याम कहा मेरा ने गिरिधर, कृष्ण ने कृष्ण कहा अब जाने नटवर कृष्णा ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, ग्वालों ने तुमको ग्वालों ने तुमको पुकारा तो कहती है सुनो कन्हैया घनश्याम कहते हैं बलराम भैया शिवा के आंखों का तुम हो पूजा कृष्ण जी के बलवारी अर्जुन के मोहन छलिया भी कह करके बोला दुर्योधन कौसा तो कहता है कौसा तो कहता है चल करके युधिष्ठिर के उत्तर के भक्तों के भगवान संतों के अरे ग्वाल दिया तुमको ग्वाल दिया तुमको
औषधाने सांगितलं तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्रास द्यायला सुरुवात केली. उद्यापासून तुम्हाला शाळेत जायचं. त्या काळातली त्यांची शाळा भगवान परमात्मा गुरुकुलामध्ये गेलेले ते पुढे ऐकायला मिळाले. मोठे झाल्यावर गायी राखण्याकरता तुम्हाला उद्यापासून जायचंय. गायीची सेवा करायची. कृष्ण परमात्माने अवतार हा केवळ गायीची सेवा करण्याकरता घेतला. एक कार्यार्थम अगत्यम कोटी कार्य. कृष्ण परमात्मा गेले गायी वासरं चारण्याकरता यमुनेच्या तटावर. कंसाला काही इकडे झेप पडणार. अरे म्हणे गेलेला माझ्याकडे परतच येत नाही, गेलेला माझ्याकडे परत येत नाही, काय करावं. मग त्यांनी या पुतनेचा भाऊ कागासूर, अरिष्टासूर असे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे राक्षस कृष्णाला मारण्याकरता पाठवले. आपल्या वेळेच्या अभावामध्ये आपण शॉर्टकट समजू. कागब गरीठा मरले बालपणी, कागब गरीठा मरले बालपणी. काग बग रिठा हे राक्षस मारले. नंतर महाराज आमचं काही त्यांचं देणं काय घेणं. आज सुद्धा काग बग रिठा आहेत. काग कुणाला म्हणायचं. रस्त्याने चालताना ह्या महिलेचं तोंड बघ, त्या महिलेचं इकडे इकडे म्हातारे असले नालायक रोमियोला खलास केलं कृष्णाने. बघ कुणाला म्हणायचं. बस भागवत केलं बळवंत सोसायटीमध्ये सुरू. कुणाला मेरिट मध्ये निघायचं असेल या माझ्याकडे. फीस 10,000 रुपये. कुणाला लेकरू पाहिजे असेल फीस 15,000 रुपये. कुणाला पैसा भरपूर श्रीमंत 1 दिवसात होत असेल फीस 15,000. एकदा असाचे गुरु आणि शिष्य.
त्या शिष्याचं काम त्या गुरुने सांगितलेलं. नीट ऐका, गुरुने सांगितलं 15,000चा मला कस्टमर आणून द्यायचा, त्याच्यातले 5,000 तुला. त्याला बिचारायला नोकरी लागत नव्हती. महाराज मला नोकरी लागत नाही. काय नाही म्हणजे तुला, नुसतं महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं काय बोलतो म्हणजे. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणत असलास त्याला 5,000 रुपये मिळाले होते शिष्याला. त्याच्या कानामध्ये त्याचा कान जवळ घेतला. तुला कलकत्ता पूर्ण पश्चिम बंगाल तुला देऊन टाकलं. कलकत्ता दिला, मुंबई दिली, चेन्नई दिली, सुरत दिलं. अरे म्हणजे सगळं म्हणजे भारत देश मला दिला का काय होणे गेली. तो पाया पडला आपला. हिने 5,000 रुपये हाणले. त्याला नोकरी लागना, त्याला काहीच होईना. काय परेशान झालं ते. पुन्हा यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मध्ये सगळे पैसे मी त्या महाराजाकडे दिले. माझ्याकडे का आहे क्षण गेला परत त्यांच्याकडे. महाराज म्हणला मी 20,000 रुपये देतो, पण माझा एक मंत्र घ्या. म्हणजे बोल महाराज, तुम्ही साधू आहात, संत आहात, तुम्हाला पैसे द्यायची तरी गरज नाही. तुम्हाला सर्वकथा मुक्ती दिली, सर्वकथा सायुज्यता. त्यानं मला तुझ्या बापाच्या घरी गुरु म्हणला तुझ्या बापाच्या घरचं आहे का? सगळी साहित्याचा एक मंत्र घ्यायला गेला होता. ती म्हणला कलकत्ता, चेन्नई, मुंबई, सुरत, भरूच, ठीक आहे तुझ्या बापाच्या घरी. अशी जे भोंदू आहेत या भोंदू पासून सावध राहा. मी दुसऱ्या महाराजांना भोंदू म्हणत नाही, पण माझ्यासारखा भोंदू महाराज कुणी नाही. माझ्यापासून सावध राहा. पाहिजे मी प्रत्येक भागवतात हे सांगतो. भोंदू पासून प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे. 2 दिवसात श्रीमंत करणारी कोणती फॅक्टरी नाही. मला माहिती का ती कोणती बाई होती, ती संगीत शिकवत होती ती स्वामी बाई. मी भागवतकार, संगीत शिकवणारी, मी हे करणारी ते करणारी. तिने एक बचत गट काढला. आमची कॉलनी सगळी नंबर 2चे पैसे कमवणारी. बस 1 वर्षात तुम्हाला दुप्पट रक्कम होणार. 1 लाख रुपये बायकांनी तिला दिले. एका इंजिनियर माझ्याकडे आला, म्हणला माझ्या बायकोने एवढे पैसे दिले, तुम्ही बँकेत काम केलेले, म्हणजे तुमचं पासबुक आलं. त्या पासबुकावर कोणत्या बँकेचा शिक्का नाही, सही नाही. त्या पासबुकावर लिहायचं कोणी, या बाईने पैसे द्यायचे. त्या स्वामी बाईने म्हणायचं मला लिहिता येत नाही बरं का, या पासबुकावर लिहा तुम्ही इतके पैसे दिले. त्या इंजिनियरला म्हणलं तर ऐकत असतील माझी कथा, लाईव्ह चालू आहे आपली बरं का, विठ्ठल भक्तीवर लाईव्ह चालू आहे. आणि ते ऐकत असतील कदाचित, मनातल्या मनात हसत असतील. ते विठ्ठल भक्ती चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर तुम्हाला अनेक दिवस युट्यूबला कथा ऐकायला मिळणार आहे. आणि मग त्यांना सांगितलं, सर म्हणलं याच्यावर बँकेचा शिक्का आहे का? म्हणजे नाही. मॅनेजरची सही आहे का? नाही. कुणी दिले म्हणलं? तुमच्या बायकोनं. तुमच्या बायकोनं 15,000 का दिले म्हणलं? इथं 1.5 लाख द्यायला पाहिजे होते म्हणलं. काय तुम्हाला बंद नाही का? त्या इंजिनियरने फक्त पैसे वसूल करून आणले. बाकीच्या बायकांना सांगितलं, बाकीच्या बायका गेल्या. तोपर्यंत तिने सगळा ट्रक मध्ये पसारा भरला होता. कदाचित युट्यूबला पाहिलं तर पुण्यालाच म्हणे ती बरं का, पसारा भरला होता. बायका गेल्या. मॅडम आमचे पैसे. रॉकेलचा डबा घेतला, अंगावर घेतला, लावून घेऊ का गाडीमध्ये? आपण चिठ्ठी लिहून ठेवली तुमच्या नावाशी. बायका पळून गेले. असे जे बौद्ध आहेत, या बौद्धपासून सावध राहा. हे भागवत शिकवतो, हे कृष्ण पण.
रणनीतीपासून सावध राहा, फसवणारापासून सावध राहा. त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा अगदी खेळण्याकरता त्या वनामध्ये खेळ खेळायला लागले. कारण कसं आहे, दूध दही पचण्याकरता व्यायाम लागला. कृष्ण परमात्माने सांगितलं योगाभ्यास व्यायाम करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. खायला भरपूर देणार पण व्यायाम तुमच्याकडून भरपूर. वेगवेगळे प्रकारचे खेळ त्या काळातले, कबड्डी, खो खो, क्रिकेट, हे सगळे त्या काळातले खेळ. हे भारतीय खेळ खेळणे. एके दिवशी म्हणले आपल्याला लपाछपीचा खेळ काय, एकाला सगळ्यांनी लपायचं आणि एकाला शोधून काढायचं. कंसानं त्या दिवशी आघासूर नावाचा राक्षस पाहिला. आघ शब्दाचे अर्थ दोन आहेत. आघ म्हणजे पाप आणि आघ म्हणजे अजगर. त्या अजगरानं तोंड असं मोठं केलं की त्याचा वरचा जबडा पृथ्वीच्या वरी होता आणि खालचा जबडा पृथ्वीच्या खाली. गोपाळांना म्हटलं काय सुंदर गुहा आहे, काय सुंदर गुहा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला फसवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला सगळे आकर्षित सगळं दाखवलं जातं. सगळे गोपाळ गेले. आणि बोलले आ मेरी हम जोगिया, हम ढूंढे तू छुप गया. सगळे गोपाळ त्या अजगराच्या पोटात गेले. भगवंतानी सांगितलं ऐका, त्या गुहेमध्ये जाऊ नका, खतरनाक गुहा आहे, ती अजगर येतो. जायचंय तुम्हाला तर जा, पण तुमच्या जवळचे जे डबे भाकरी पोळ्या भात भाजी वरण सोबत नेत होते, हे डबे मात्र बाहेर ठेवले. डबे बाहेर ठेवले, आत गेले आणि आत गेल्यावर त्या अजगराचा खान वासायला लागला. अरे मुलांनी फसलो. कृष्णाने विचार केला माझे फसले, म्हणून कृष्ण परमात्मा आत गेले. अजगराला तोंड मिटून घेतलं. कृष्ण परमात्माने एवढी उंची वाढवली, अजगराला टर फाडलं. ऐकणाराचा समज कसा होतो, एवढा मोठा कुठं अजगर असतो का? काहीतरी गप्पा मारतात, गप्पा नाही. ऐका, पृथ्वीच्या वरी जबडा आणि पृथ्वीच्या खाली जबडा. एक प्रश्न विचारले, जल से पतला कौन है, कौन है, कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से. इसका उत्तर है जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से कारी. कृष्णाने एकच सांगितलं, आपण पाप करायचं नाही. पाप केलं आपण सगळे मिळून पिकनिकला जातो ना पिकनिकला. तुमची पोळी मला वाढता, माझी भाकरी यांना, यांचं दमण यांना, यांचं थालीपीठ यांना, असं कुणी एकमेकाच्या ताटलीत उभारतो मध्ये. बोला कुणी कोणाचं खात. सगळ्याच्याच घरी कृष्णाने चोरी केली आणि सगळ्यालाच वाटली. म्हणजे एक माझी लीला विसरून गेली उभा उभा म्हणून. स्वतःच्या घरी कृष्ण परमात्माने सगळ्या गोपाळांना बोलवलं लाईन प्रमाणे. लोणी गच्चीवर टाकलं, सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं, मडके सगळे फोडून टाकले. यशोदा पळत गेली, त्याला उखळाला बांधलं.
चोराला अनुमंत्रण देणारा चोर असतो ही फार मोठी लीला विसरली. कृष्ण परमात्मा त्या उखळाला बांधल्याबरोबर त्या उखळा सहित गेले. कुबेराचे 2 पोरं. आचारसंहिता असल्यामुळे मला त्यांचं पद सांगता येईल. कुबेराचे 2 पोरं माजलेले होते. ते नग्न होऊन स्नान करत होते. त्यांच्या बायकाही तशाच दारू पिलेले होते. नारद महर्षी आले. त्यांच्या बायकांनी कपडे सावरले, पण हे 2 जण धोंडीच होते. बायकांनी त्यांना सावध केलं, अरे संत आहेत ते, त्यांच्या पाया पडा. नाही पाया पडणं झालं तर त्यांच्या देखील असं उद्धट वागून उद्धट वागायला लागले. म्हणून नारदांनी त्याला शाप दिला होता की तुम्ही झाडं व्हाल, झाडं. तरी बोले महाराज संतांच्या पायाजवळ आम्ही आलो तर आम्हाला उशाप द्या ना. म्हणले तुम्ही वृंदावनामध्ये झाडं व्हाल, गोकुळमध्ये, आणि भगवान कृष्ण परमात्मा त्यातून उद्धार होईल. त्यांचा उद्धार केला. आणि म्हणून कृष्ण परमात्माने काय केलं, ते आगासुरामध्ये गेले. आगासुरामधून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर काय केलं की सगळ्यांनी विचार केला. अगोदर म्हणले पाण्यात जाऊन स्नान करा. त्याच्यामधले विषय नाही, जंतू तुमच्या अंगाला लागलेले. म्हणून घरात जाते वेळी हातपाय धुवून जावं ही आपली संस्कृती. विषारी जंतूचा प्रादुर्भाव घरात होऊन सगळ्यांनी स्नान केलं. अरे कृष्णा, अरे पुष्कळ खेळल्यामुळे भूक लागली बाबा, आम्हाला खाऊ घालणार. ऐका, कृष्ण परमात्माने सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. का केलं महाराज? कशासाठी शिदोऱ्या एकत्रित केल्या? कारण एकच होत, कुणाच्या गरीबाची भाकरी ओळखू येऊ नये, तुझ्या श्रीमंताची बासुंदी ओळखू येऊ नये, म्हणून सगळे एकत्रित काला केला. एका हातावर काला घेतला, सगळे कमलाकार बसले. कमलाचं फुल कसं असतं म्हणजे प्रत्येकाला तोंड दिसलं पाहिजे. मध्यभागी कृष्ण परमात्मा उभा राहिले. सगळ्याचा काला हातामध्ये घेतला, डाव्या हातावर. शुकदेवाने वर्णन केलं, बोटामध्ये लोणची, अगदी बर का, वेगवेगळ्या प्रकारची लोणची बोटामध्ये घेतले, कोशिंबीरी बोटामध्ये घेतल्या आणि भगवान परमात्मा उभा राहिले. काला कसा वाटप केला शुकदेव वर्णन करते. जठन पठया कमलम मध्ये स्वर्गे लोके पिशद बुबुजे यज्ञ भुगवान. सनाबाई पांडुरंग पाहुवाळ, सनाबाई पांडुरंग पाहुवाळ. गोपाळाची धाटी 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 मांडियाला काल भवती गोपाळाची धाटी हो.
मरियला काल भक्ती गोपाळाची झाली हो मरियला काल भक्ती गोपाळाची झाली सदाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी सदाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी सदाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला रुक्मिणी गोपाळ विठ्ठला रुक्मिणी गोपाळ विठ्ठला हो काय लक्षात आलं? भगवंतानी कुणाची गरिबी उघडी पडू दिली नाही कुणाची श्रीमंती उघडी पडू दिली नाही. का सगळे माझेच लेकर आपलं चुकतं का नाही आपण म्हणतो हा या जातीचा हा या त्या जातीचा कोणाही जीवाचा न घडव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची अनेक मीडियावाल्यांनी माझ्या भागवतात येऊन पाहिलं शिंदगावकरांच्या भागवतात जात निघते का शिंदगावकरांच्या भागवतात कुणाचा मत्सर पण कुणाचा मत्सर करत नाही वाईट गोष्ट माझ्याकडे घेत असतो चांगली गोष्ट तुमच्याकडे घेत असतो मीडियाचं फार लक्ष असतं इथे माहित नाही म्हणून समजा तिथे समजा पोस्टर जर मध्ये तुमच्या पुणे शहरामध्ये लागले असते तर बरेच मीडियावाले इथं आले असते असं या पद्धतीने भगवान कृष्ण परमात्म्याने सगळ्याची संपत्ती एकत्रित केली आणि सगळ्याला वाटले आपल्या बळवंत सगळे वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करायला लागले कुणाचा हार आहे कुणाचं श्रमदान आहे कुणाचं कमीत कमी महाराजाला प्रोत्साहन दिलं वा महाराज तुमचं भागवत छान झालं प्रत्येक जण एवढ्या आनंदाने पाहतो माझ्याकडं मी आजपर्यंत बरेच वेळेस आलो पण मला कुणी रामराम सुद्धा केलं नव्हतं महाराजजी सावकाश बरं का कुठं जायचं तुम्हाला कोणत्या फ्लॅटवर जायचं कोणत्या बंगल्यावर जायचं काय दिलं मी तुम्हाला अरे तुमचंच खायला आमचे कलाकार सगळे आज माझ्याशी कोणी जेवलं नाही अरे मुली जेवण रोजची वेळ झाली पाणीसाहेब जेवण बोल अरे काय बाबा त्या काकून भरपूर खाऊ घातलं म्हणजे आपल्याला आमच्या पोटात जागा मी सगळ्यांनी एकत्रित काय जमा केलं लक्षात संस्कार पाडण्यासाठी जो कार्यक्रम पाहिजे होता तो तुम्ही या ठिकाणी आणला यासाठी लागणारी श्रमदान द्रव्यदान पैशाचं दान मला गोविंद सांगितलं त्यांना माईक वाल्याची ओळख त्यांनाच आहे बाबा म्हणे मला काही ओळख नाही ते याची ओळख त्यांनाच आहे मंडप वाल्याची ओळख त्यांनाच आहे सगळे तेच करत पुढे अरे वा हे कृष्ण परमात्मा आणि भागवत होण्याच्या अगोदर माझ्या बळवंत हाईट सोसायटीनं हे आचरणात आणलं म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आता ब्रह्मदेवाला अरे हा कसला देव निघाला म्हणे उभं राहून काय खायला लागलाय उष्ट काय खायला लागलाय उष्ट हे अपवित्र आहे उष्ट का तो याला काही चाल रीत माहिती का नाही परीक्षा पाहण्याकरता
कृष्णाने सांगितलं की गोपाळानं आपलं आता जेवण करायचं. जेवण करताना अगोदर आपल्या गायी व्यवस्थित ठिकाणी बसवा. ऐका, जेवण करताना आपल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. टेन्शन मध्ये जेवण कधी करू नये. फ्रेश जेवण करायचं.